आज आपण सोडवणार आहोत सेशन 5. कशा प्रकारे सेशन 5 सोडवायचं आहे तर चला पाहूया आपण या व्हिडिओमध्ये. तर बघा, सगळ्यात पहिले आपल्याला लॅबवर क्लिक करायचं आहे आणि इथून टायपिंगची प्रॅक्टिस करून घ्या. याच्यामध्ये तुम्ही काही टाईप केलं तर चालते, याचे कोणत्याही प्रकारचे मार्क वगैरे नाही आहे. नेक्स्ट करा आणि याच्यामध्ये काहीही टाईप करा. टाईप केल्यानंतर याला सेव्ह करायचं आहे, ओके करा. येस आय एमवर क्लिक करायचं आहे आणि याच्यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाका आणि त्यानंतर कंटिन्यूवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर ओके करा आणि नंतर नॉलेज चेकवर क्लिक करा आणि त्यातून आपल्याला नॉलेज चेक सोडवायचं आहे. तर इथून स्टार्ट एक्झामवर क्लिक करायचं आहे आणि इथून नेक्स्ट बटनावर क्लिक करा. तर बघा, याच्यातनी 10 क्वेश्चन्स आहे. तर पहिला क्वेश्चन्स आहे, खालीलपैकी कोणती टॅब प्रॉपर्टीज विंडोमध्ये फाईलचे एक्सटेन्शन दाखवते म्हणत आहे. तर कोणती टॅब आहे ते पाहून घेऊया. 3 चित्र दिलेलं आहे, त्याच्यावर क्लिक करून ओपन करून पाहायचं आहे कोणतं त्याचं करेक्ट उत्तर आहे तर, आणि त्यानंतरच त्याला सबमिट करायचं आहे. तर याचं उत्तर बघा, याचं उत्तर एक्सटेन्शन दाखवते म्हणत आहे. तर बघा, हेच आहे, पहिलंच आहे. तर पहिल्याच याच्यावर क्लिक करा ऑप्शन्सवर आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. त्यानंतर आहे, कोणते चित्र क्विक ॲक्सेस एरिया हायलाईट करते म्हणत आहे. तर कोणते चित्र क्विक ॲक्सेस एरिया हायलाईट करते, तर याच्यामधलं आपण पाहून सांगू शकतो. 2 नंबरचं आहे हावालं. तर याच्यावर क्लिक करा 2 नंबरच्या ऑप्शन्सवर आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. त्यानंतर नवीन फोल्डर तयार करण्यासाठी कोणता कीबोर्ड शॉर्टकट आहे म्हणत आहे. तर नवीन फोल्डर तयार करण्यासाठी बघा आपण कशाचा वापर केला जाते, शिफ्ट कंट्रोल आणि एन, शिफ्ट कंट्रोल एन. तर याचं उत्तर 2 नंबरला आहे आणि त्यानंतर सबमिट करा. त्यानंतर आहे, खालीलपैकी कोणत्या चित्रात टास्कबारवरील स्टार्ट बटन दाखवले आहे म्हणत आहे. तर स्टार्ट बटन पाहून घ्या, या कोणत्याने याला स्टार्ट बटन म्हटले जाते. तर ऑप्शन नंबर 2 आहे याचं उत्तर. त्यानंतर आहे, खालीलपैकी कोणता घटक डेस्कटॉपचा भाग नाही म्हणत आहे. तर खालीलपैकी कोणता घटक डेस्कटॉपचा भाग नाही आहे, तर याचं आहे उत्तर टायटल बार, हा वेगळा आहे. तर टायटल बारवर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करा. त्यानंतर आहे, फोल्डर सिस्टीम तिच्यातल्या डॅश डॅश आणि डॅश डॅश यांनी तयार होते म्हणत आहेत. तर फोल्डरमधील सिस्टीममधल्या कशाने तयार होते, तर त्याचं उत्तर आहे फोल्डर्स आणि सब फोल्डर्स आहे 4 नंबरवर. त्यानंतर आहे, विंडोज एक्सप्लोररमधल्या ॲड्रेस बारला डॅश डॅश असेही म्हणतात म्हणत आहे. तर ॲड्रेस बारला काय म्हटले जाते बघा, तर ॲड्रेस बारला ब्रेड कंबस म्हटले जाते. तर 1 नंबरवर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. त्यानंतर आहे नेक्स्ट क्वेश्चन्स, विंडोज एक्सप्लोररमधील एक शोध बॉक्स आपल्याला कम्प्युटरमधील फाईल आणि फोल्डर शोधण्यास मदत करते म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर पहिलंच आहे. तुम्ही त्यात लिहाल ती नावे पद्धतीने शोधल म्हटलेलं आहे. त्यानंतर आहे, कम्प्युटरमधल्या फाईल्स व्यवस्थित ठेवण्यासाठी डॅश डॅश ही सोयीची पद्धत आहे म्हणत आहे. तर कोणती सोयीची पद्धत आहे बघा, फाईल सर्व व्यवस्थित ठेवण्यासाठी तर आपण फोल्डरचा वापर करत असते. तर फोल्डर हे उत्तर करेक्ट आहे. त्यानंतर आहे, पुढीलपैकी कोणते कॅरेक्टर्स फोल्डरला नाव द्यायला वापरता येत नाही म्हणत आहेत. नाव द्यायला काय वापरता येत नाही यापैकी, तर स्टार आहे 4 नंबरचा ऑप्शन्स. त्याच्यावर क्लिक करा आणि सबमिट करा. अशा प्रकारे नॉलेज चेक संपूर्ण सोडवून झालेला आहे आणि त्यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाका आणि त्यानंतर इथून कन्फर्म करायचं आहे, ओके करा. ओके केल्यानंतर बघा, आपल्याला सेशन कंप्लीशन टेस्ट सोडवायचा, त्याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर त्याला स्टार्ट करायचं आहे. स्टार्ट एक्झामवर क्लिक करा आणि नंतर आपल्याला ते सेशन कंप्लीशन टेस्ट सोडवायचं आहे पूर्ण. तर बघा, याच्यामध्ये 4 क्वेश्चन्स दिलेले आहे. पहिला आहे, कोणत्या प्रकारचा डेटा फाईल वित्तीय अंदाजपत्रक तयार केले जाते म्हणत आहे. वर्कशीटमध्ये कर्मचाऱ्यांबाबतच्या नोंदी ज्यामध्ये नाव, पत्ता आणि संबंधित वैयक्तिक माहिती याचा समावेश असते नेहमी कोणत्या प्रकारचा डेटा फाईलमध्ये जतन केला जाते. तर डेटाबेस आहे. इंटरनेट हे जगातील सर्वात मोठे का आहे, नेटवर्क आहे. तर नेटवर्कवर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. त्यानंतर मूळ फाईल्स खराब झाल्यास अथवा हरवल्यास वापरता येऊ शकणाऱ्या फाईलचा संच म्हणजेच बॅकअप प्रोग्राम आहे म्हणत आहेत. तर बरोबर आहे. एस आय एमवर क्लिक करा आणि एंड एक्झाम हे नाव टाकून त्यामध्ये कन्फर्म करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं सेशन 5 पूर्ण कंप्लीट सोडवणं झालेलं आहे.